अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट। व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांना पुन्हा आता चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे आणि व्हीके सिंग यांची सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांकडून 8 तास काल चौकशी करण्यात आली आहे। विमानातले तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचं पालन आणि अपघाताच्या संबंधित मुद्द्यांबाबत चौकशी करण्यात आली आहे। सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे, व्हीके सिंग यांना पुन्हा एकदा आता चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे आणि काल सुद्धा त्यांची जवळपास 8 तास चौकशी झालेली आहे। तर व्हीएसआर कंपनीचे प्रमुख आहेत व्हीके सिंग यांची काल सीआयडीने 8 तास चौकशी केलेली आहे। तर अजित पवार अपघात प्रकरणामध्ये सीआयडीकडून ही चौकशी आता सुरू झालेली आहे। व्हीएसआर विमान भारतामध्ये कधी आणलं याबाबत चौकशी झाली आहे। विमान कुणाकडून खरेदी केलं याबाबत सुद्धा चौकशी झाल्याचं कळतंय। अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांची काल विचारपूस करण्यात आलेली आहे। पाहूया एकदा आपण ग्राफिक्सद्वारे। व्हीएसआर विमान भारतात कधी आणलं, सीआयडीनं असे काही प्रश्न विचारलेत। विमानं कुणाकडून खरेदी केली आहेत, व्हीएसआर कंपनीचं विमान किती तास चाललं, पायलट सुमित कपूरच्या कुटुंबामध्ये वाद होते का, भांडणं झालेली का, पायलटचा स्वभाव कसा होता, परवाना किती वेळा रद्द झालेला होता, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची सरबत्ती काल व्हीके सिंग यांच्यावर केलेली आहे। 8 तास काल त्यांची चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याचं कळतंय। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, कालही व्हीके सिंग यांना बोलावण्यात आलेलं होतं चौकशीसाठी। 8 तास चौकशी झाली, अनेक प्रश्नांची सरबत्ती झाली आणि आज सुद्धा पुन्हा चौकशी होणार असल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, खरं तर सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की पुन्हा एकदा व्हीएसआर कंपनीचे जे मालक आहेत व्हीके सिंग यांना आणि त्यांच्यासोबत त्यांचा जो मुलगा आहे रोहित सिंग यांनासुद्धा चौकशीला बोलावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। काल जवळपास 8 तास ही चौकशी सुरू होती। या चौकशी दरम्यान सीआयडीने काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते। खास करून पायलट संदर्भात हे प्रश्न होते। पायलटच्या मानसिक स्थिती कशी होती, व्हीएसआर कंपनीने जे विमानं घेतली होती ते भारतात कधी आले, त्यांचा मेंटेनन्स कसा करण्यात आला होता आणि ज्यावेळेस बारामती ते दिशेने विमान निघालं होतं त्याआधी जो पायलट होते सुमित कपूर, त्यांची मानसिक स्थिती कशी होती, त्यांच्यासोबत कोणाशी भांडणं झालं होतं का, या सगळ्या बाबींचा प्रश्नांचा जो भडीमार होता तो काल सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी व्हीके सिंग यांना करण्यात आली होती। मात्र आज पुन्हा एकदा त्यांना बोलावण्याची शक्यता आहे। खरं तर या आजच्या चौकशीमध्ये कागदपत्रांची पूर्तता काय होती, कारण जे कंपनीचे जे विमानं होती त्यांचे परवाने पुन्हा त्यांनी रिन्यू केले होते का, किंवा जे सुमित कपूर जे पायलट होते त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, त्यांचा परवाना जो होता तो रद्द झाला होता, मग तो पुन्हा कधी रिन्यू केला, अशा काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत ते पुन्हा विचारण्याची शक्यता आहे। कंपनीचे मालक जे आहेत व्हीके सिंग त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांना पण या ठिकाणी सीआयडीकडून चौकशी होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळते। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सीआयडीकडून सातत्याने चौकशीचा सिलसिला आपल्याला काही दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता या चौकशीला स्वतः व्हीके सिंग आणि रोहित सिंग उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण काल दोघेही या चौकशीला उपस्थित होती। जवळपास 8 तास ही बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये त्यांची सखोल चौकशी जी आहे ती करण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी चौकशीला बोलवलं जाईल अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। पण मात्र कालच्या बैठकीमध्ये फार महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आपल्याला माहिती मिळाली आहे। पायलटची मानसिकता कशी होती, विमानाचं परवाना किंवा मेंटेनन्स झालं होतं का, आणि महत्त्वाचं म्हणजे व्हीएसआर कंपनी भारतात कधी आली आणि विमान सेवा कधी सुरू केले, हे 4-5 प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे काल सीआयडीने व्हीके सिंग यांना विचारणं होतं। मात्र आज पुन्हा किंवा उद्यासुद्धा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला मिळालेली पाहायला मिळते। दुसरीकडे जर बघितलं तर रोहित पवार आज स्वतः सीआयडी ऑफिसमध्ये संध्याकाळी 5च्या सुमारास येऊन सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत, कारण काल ज्या पद्धतीने चौकशी केली होती व्हीके सिंग यांची त्यांच्यावर त्यांचा आक्षेप या ठिकाणी त्यांनी नोंदवलेला आहे। त्यांना वेगळी VIP ट्रीटमेंट दिल्याचा त्यांनी या ठिकाणी ट्विटच्या माध्यमातून आरोप केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आज रोहित पवार सीआयडी अधिकाऱ्यांसोबत काय बोलतील, काल त्यांनी ज्या पद्धतीने कंपनीचे जे मालक आहेत व्हीके सिंग यांना जी ट्रीटमेंट दिली होती त्या संदर्भात ते त्यांच्याशी खुलासा करण्यासाठी या ठिकाणी आज संध्याकाळी पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं तर आता या अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता काहीसा वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता पुन्हा एकदा कंपनीचे
कंपनीचे जे मालक आहेत व्ही.के. सिंग यांची कुठल्या पद्धतीने चौकशी केली जाईल आणि आता कोणते नवीन मुद्द्यावर ही चौकशी होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर आज स्वतः रोहित पवार जे आहेत ते CID ऑफिसमध्ये दाखल होणार आहेत. अनुपम. ठीक. निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी ताजे तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले होते थेट पुण्यामधून.